नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 आजपर्यंत कुठे किती अर्ज आले, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, तर आजची तारीख मित्रांनो 10 एप्रिल 2024 आहे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल तुम्हाला 122 घटकाची माहिती सांगणार आहे. कुठे किती अर्ज आले याबद्दल, तर SRPF, बँड्समन, कारागृह चालक, शिपाई याबद्दल तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो कुठे किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे. तर चंद्रपूर या ठिकाणी 15,190 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर मुंबई कारागृह या ठिकाणी 77,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे चालक या ठिकाणी 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबईला 1,24,000 प्लस क्रॉस झालेले आहे. त्यानंतर पालघर शिपाई आहे, तर या ठिकाणी 1,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पुणे चालकला 3,190 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर CP नवी मुंबई या ठिकाणी बघू शकता 3,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर रायगड चालकला 1,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP कोल्हापूरला 4,130 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग बँड्समन आहे, तर या ठिकाणी 370 अर्ज फक्त आलेले आहे. ठीक आहे, खूप कमी अर्ज या ठिकाणी आले सिंधुदुर्ग बँड्समनला. ठीक आहे. आणि सर्वात कमी जर मित्रांनो यावर्षी आपण कॉम्पिटिशन बघितली तर हे बँड्समनमध्येच असणार आहे, कारण की खूप कमी अर्ज हे बँड्समनला येत आहे. तर मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे मिनिटाने किंवा घंट्यामध्ये, लक्षात ठेवा. त्यानंतर मुंबई चालकला 44,000 प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह या ठिकाणी बघू शकता 53,000 प्लस अर्ज आतापर्यंत झालेले आहे. त्यानंतर ठाणे सिटी आहे, तर या ठिकाणी जवळपास 12,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबईला 28,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजनगर कारागृहाला 30,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर SRPF जालन्याला बघू शकता 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर बँड्समनला या ठिकाणी बघू शकता 690 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अमरावती ग्रामीणला 19,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी बँड्समन आहे, तर या ठिकाणी 790 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर अमरावती ड्रायव्हर या ठिकाणी बघू शकता 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सातारा ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 3,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP यवतमाळला 5,210 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 10 सोलापूर आहे, तर या ठिकाणी 17,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. परभणी चालकला 5,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर लातूर ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 5,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नागपूर कारागृह या ठिकाणी बघू शकता 45,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. CP मुंबई बँड्समनला 6,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 61,000 प्लस अर्ज आतापर्यंत आले विद्यार्थी मित्रांनो. SP सातारा आहे, तर या ठिकाणी 4,600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले. त्यानंतर SRPF गट क्रमांक 8 मुंबई आहे, तर या ठिकाणी 34,100 प्लस अर्ज आतापर्यंत आले. नगर ड्रायव्हर या ठिकाणी 3,700 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगड बँड्समनला 5,819 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले. त्यानंतर पोलीस बँड्समन ठाणे, तर या ठिकाणी 6,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले. त्यानंतर पुणे ग्रामीणला बघू शकता 33,200 प्लस अर्ज आलेले. त्यानंतर SRPF कोल्हापूरला 14,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. कोल्हापूर ड्रायव्हरला 3,800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर सोलापूरला 7,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. सोलापूर शहरला 6,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदरला बघू शकता तुम्ही 14,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पिंपरी चिंचवडला 14,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीसला बघू शकता 11,300 प्लस अर्ज आलेले आहे. नवी मुंबई या ठिकाणी 18,400 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. हिंगोली SRPFला 18,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबईला बघू शकता 2 लाख प्लस अर्ज क्रॉस झालेले आहे. त्यानंतर मुंबई रेल्वे ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुंबई रेल्वे ड्रायव्हर, तर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो
2400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर पहा प्रत्येक जिल्ह्यामध्ये मित्रांनो फॉर्मची संख्या वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनिटाने फॉर्मची संख्या हे वाढत आहे, एक लक्षात ठेवा. त्यानंतर यवतमाळ आहे, तर यवतमाळ या ठिकाणी 6400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बीड आहे, तर बीड या ठिकाणी 6500 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. त्यानंतर परभणी या ठिकाणी 5800 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर लातूरला बघू शकता 5800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बघू शकता धाराशिव जिल्हा पोलीसला 2000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर जालनाला 7490 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP रायगडला 16400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी पहा मित्रांनो धाराशिव जिल्हा पोलीसला 2000 प्लस अर्ज आले. जालना 7490, SP रायगड 16400 प्लस आणि यवतमाळ ड्रायव्हरला 5800 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. त्यानंतर SP बीडला 5300 प्लस अर्ज आतापर्यंत दाखल झालेले आहे. SP नंदुरबारला 7600 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. पुणे रेल्वे ड्रायव्हर या ठिकाणी 3100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर रायगडला 6500 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृहाला 73,000 प्लस मुलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेले आहे. त्यानंतर पहा SRPF गट क्रमांक 1 पुणे, तर या ठिकाणी जवळपास 18,200 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर SRPF धुळेला बघू शकता तुम्ही या ठिकाणी 18,900 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे, तर या ठिकाणी 24,200 प्लस अर्ज आतापर्यंत मुलांनी भरलेले आहे. त्यानंतर साताराला 6,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP अकोला आहे, तर SP अकोला या ठिकाणी 13,300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले विद्यार्थी मित्रांनो. आणि SRPF अमरावतीला 22,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. ठाणे ग्रामीणला 9,200 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर अहमदनगरला 3,400 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. SRPF नवी मुंबईला 19,400 प्लस अर्ज आलेले आहे. आणि बुलढाणा या ठिकाणी 6,680 प्लस अर्ज. SRPF गट क्रमांक 4 नागपूरला 21,200 अर्ज. आणि SRPF तुम्ही बघू शकता 5 दौंड या ठिकाणी 12,200 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SRPF जालन्याला 19,000 प्लस अर्ज आलेले आहे. मुंबई गट क्रमांक 8 SRPFला 31,000 प्लस अर्ज. मीरा भाईंदर या ठिकाणी 18,970 अर्ज. आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी 8,100 प्लस अर्ज आलेले आहे. पुणे कारागृहाला 73,100 प्लस अर्ज. नवी मुंबई 17,100 प्लस अर्ज. गोंदिया या ठिकाणी 13,300 प्लस अर्ज. आणि SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया 15,000 प्लस अर्ज. कोल्हापूरला या ठिकाणी 6,500 अर्ज. आणि नागपूर सिटीला 24,600 प्लस अर्ज आले आहे. छत्रपती संभाजी महाराज नगर कारागृह 52,200 प्लस अर्ज. पुणे कारागृहाला 61,300 प्लस अर्ज आले. आणि SP नांदेडला 11,800 प्लस अर्ज आले. तर ही संपूर्ण माहिती आजपर्यंत कुठे किती अर्ज आले 10 एप्रिल 2024 पर्यंत. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.